विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। साहेब, तुम्ही उपमुख्यमंत्री होता, या ठाण्याचे उपमुख्यमंत्री तुम्ही महाराष्ट्राचे आहात आणि ठाण्याचे आमदार आहात कोपरीचे। तुमची एक महिला हे जे वागणं आणि हे जे बोलणं आहे त्याच्यावर पहिला बंदी तर सोडा, तुम्ही यांना बडतर्फ करा, पक्षातनं काढून टाका। अशा महिला नेतृत्व नाही करू शकत। जी स्वतःच महिला नेतृत्व करू शकत नाही, तिच्या हाताखाली असंख्य महिला नेतृत्व का तुम्ही जिल्हाध्यक्ष पद भूषवताय ताई। जिल्ह्यावरती तुम्ही काय निरोप दिलात? ही एआय ची क्लिप आहे ताई, बरोबर बोलतायत, कारण की एआय च्या क्लिप मध्ये तुम्ही एकाच वाक्य तुम्ही बोलू शकतात, पण पाठीमागून जो बॅकग्राऊंड मधनं जो आवाज येतात ताई तुम्ही असं बोला। हे एआय तर बोलायला नाही ना आलं, ही पळवाट आहे। आणि आता तुम्ही परत मस्तपैकी तयारी करून कॅमेरा समोर बसून लोकांची दिशाभूल करतात। दिशाभूल होणार नाही, लोक हुशार झालेत। तुम्हाला काय वाटलं की एकदा आपण नाटक केलं, नौटंकी केली, पदाचा राजीनामा हे ते केलं तर लोक वेडेच बनलेले? अजिबात नाही। लोकांना माहितीये तुम्ही कुठे पिक्चर चालू करता आणि कुठे संपवता, पण त्या पिक्चरच्या स्टोऱ्या आता तुमच्यापर्यंतच राहतील, लोक घेणार नाही। आणि अजून एक तुम्हाला एक माझ्याकडनं आव्हान आहे, आगरी समाज जर डोक्यावर घेतो तर तेवढ्याच खाली आपटतो सुद्धा। आणि या वेळेला तुम्हाला समाज आपटल्याशिवाय राहणार नाही, कारण माझ्या पूर्ण आगरी बांधवांना, माझ्या समाजाला माझं कळकळीने विनंती आहे की राजकारण चालत राहतं, पण समाजाच्या प्रती आपल्या आया बहिणींवर जेव्हा वेळ येते, आया बहिणींच्या इज्जतीवर येतं, भावांच्या इज्जतीवर येतं, तेव्हा तुम्ही अजिबात थांबू नका आणि या वेळेला ह्या लोकांची जागा दाखवून द्या, कारण हे गरजेचं आहे। आता नाही तर कधीच नाही। आणि आज मीनाक्षीताई सारखी महिला बोलेल, उद्या असंख्य महिला आपल्या समाजाबाबतीत बोलतील। प्रत्येकाला आपल्या समाजाचा अभिमान आहे आणि तो मला सुद्धा आहे। आणि मला एकच सांगेन, तुम्ही बोलताना 4 वेळा विचार करून बोलायला पाहिजे होतं। आम्ही सगळेजण, आम्ही भले दुसऱ्या पक्षाचे होतो, पण तुम्ही महापौर असताना आम्ही तुमची कारकिर्दी बघताना आम्हाला एक महिला पहिली महापौराचा अभिमान वाटत होता, पण आता सार्थ अभिमान तो संपला आणि आम्हाला लाज वाटते की अरे रे रे, कोणाच्या हातामध्ये आपण ती खुर्ची दिली होती? ज्यांचे विचार असेच, स्वतः एक महिला असताना दुसरी कोणी कुठली कशी महिला असू दे, आज राजकारण आहे, इलेक्शन होत राहतात, होत जातात, पण गेलेली इज्जत आणि बोललेले शब्द ते कधीच होत नाही। तुम्ही एका समाजाबाबतीत बोललात, मला असं वाटतं ह्याचं उत्तर तुम्हाला हा समाज या वेळेला नक्की देईल। आणि तुम्ही म्हणतात ना, मी निवडून आल्यानंतर बघते, ताई पहिला निवडून या, कारण आता समाजच तुम्हाला आपटून टाकेल त्याच वेशीवरती, आणि तुमची जागा आता नाही आणि पुन्हा आणि कधीच नाही। मॅडम, ते म्हणतात की 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, तर ते आगरी समाज देखील माझ्या सोबत आहे। हेच मी तुम्हाला बोलली, जर आगरी समाजाने तुम्हाला डोक्यावर घेतलेलं आणि महापौर बनवलं, नगरसेवक बनवलं ना, तर त्या समाजाच्या प्रती इतका घाण शब्द मी तो बोलू पण शकत नाही। एकमेकात घुसा काय? अरे कुठला शब्द तुम्ही त्या समाजाबाबतीत वापरलात? अरे तुम्ही आमच्यात आलात म्हणून आम्ही तुम्हाला घेतलेलं, पण आमच्यात हिंमत आहे का तुम्हाला फेकून देणार? आता आम्ही आमच्या समाजाबाबतीत तुम्हाला बोलताना 4 आगरी समाजाची माणसांबाबतीत यांनी जे वक्तव्य केलंय, त्या वॉर्ड मध्ये पण सांगते, एकेता समाजाने तुम्ही एक नेतृत्व नका बघू, हे विकृत बुद्धी बघा, ही विकृत बुद्धी म्हणतात आणि हिला स्थान देऊ नका। आणि एक बाईच्या भाषेवरून इतक्या गलिच्छ शिव्या देते, म्हणजे त्या बाईची संस्कृती काय असेल हे सगळ्यांना लक्षात येते ना। नमस्कार, मी महेश्वरी तरे, कोळी आगरी समाजाची, की मूळ कोळी समाज, आगरी समाज हा मुंबईचा, ठाण्याचा, नवी मुंबईचा मूळ भूमिपुत्र आहे। आमचं मन एवढं मोठं होतं की जेवढे आले तेवढ्यांना आम्ही सामावून घेतलं, ती आमची चुकी झाली। आमच्या समाजातर्फे मी ह्या वक्तव्याचा जाहीर निषेध करते, कारण ही जी भाषा आहे मी नाही बोलू शकत, सुसंस्कृत म्हणून कोणच बोलू शकत नाही, ही वक्तव्य पण आम्ही आमच्या तोंडी बोलू शकत नाही। आणि माझा एकच आक्षेप आहे, राजकारण आजकाल आपलं हे यूपी आणि बिहारच्या लेवलला गेलेलं आहे। राजकारण असेल, बरं भूषण भोईर गेल्या वेळेला तुमच्या वॉर्डमधनं लढले होते, त्यांचे 3 कोण आहेत घरातले, ते आता तुमच्याच गटातनं लढत आहेत आणि त्यांचाच भाऊ तो, त्याचं तुमचं काही राजकारण असेल, इंटरनल असेल, इलेक्शनला सगळेच एकमेकांविरोधात बोलतात, परंतु त्या राजकारणात आपण एवढ्या गलिच्छ भाषेत बोलू शकत नाही। आपण आताच पीसी घेतली, त्यात म्हणालात आपण की मी बोललेली की नाही मला आठवत नाही, किंवा हे एआय मार्फत झालं असेल, मॉफ झालं असेल, काही बोलल्या की मॉफ मध्ये दुसऱ्यांचा आवाज येत नाही।
म्हणजे याच्यात पण खूप आपण म्हणतो की लूप होल्स आहेत. हे काय जे चाललं आहे म्हणजे तुमच्या ह्याच्यातच तुम्ही बोलताय. आता हे राजकारण जे होतं तुम्हाला जर आठवत नसेल हे कधी बोललात आणि तुमच्या जर कोणी आप्तेष्टांनी मित्रांनी कोणी तुम्हाला सांगितलं की असं असं बोललं जात आहे आणि हे कितपत लोकांनी खरं मानावं. कारण प्रत्येक गोष्टीत सगळे फिरून उरून आमच्या आगरी आणि कोळी समाजावर येत असतील. तुम्हाला आठवत असेल की पाठी मी तरे साहेबांवर बोलल्यावर पीसी घेतली होती आणि ती पीसी खूप गाजली होती. कारण काय की उठलं आलं आगरी समाजावर केलं. ज्या आगरी समाजाने कोळी समाजाने तुमच्यावर प्रेम केलं, जे ते मूळ भूमिपुत्र होते, आमचे जे पूर्वज होते ते बिचारे शिकलेले नव्हते, अशिक्षित होते त्यावेळेला. आता सगळे शिकलेले झालेले आहेत आमच्या समाजात आणि त्यावेळेला त्यांना कळलं नाही की एक पोटापायी त्यांनी आपल्या जमिनी विकल्या, सगळं विकलं म्हणून तो तुमचा कोण नोकर किंवा कोण होऊ शकत नाही की तुम्ही त्यांच्या आया बहिणीवर येता. बरं, जो कोण तुम्ही भोईरच्या नावावर काय बोललेला आहात, कोण तो भोईर, भूषण भोईर नाही दुसरं कोणतरी आनंद भोईर, त्यांच्यात आणि तुमच्यात काय तेढ असेल तर ती तुमच्या तेवढ्या भागापुरती तुम्ही सीमित केली पाहिजे होती आणि या ऑडिओ क्लिप पर्यंत जायला नको होतं. कारण महापौर म्हणून पद हे भूषवताना लोक ठाणेकर तुम्हाला एक वेगळ्या पदावर बसलेले असताना बघत होते आणि त्यांच्या मनात एक तुमच्याबद्दल आदर होता आणि ही क्लिप जेव्हा त्यांनी ऐकली तो आदर क्षणात तो गळून पडलेला आहे. तर मी ह्या वक्तव्याचा जाहीर निषेध करते. ज्याप्रमाणे आमचा आगरी कोळी माणूस भडकला, ती आमची काहीतरी एक घोषणा आहे, आगरी माणूस भडकला, ते काहीतरी एक घोषणा आहे की तो जो जेव्हा भडकतो तेव्हा तो कुठल्या थराला जातो ते तुम्हाला माहित नाही, तुम्ही त्यांची प्रचिती घेतलेली नाही. परंतु आता आगरी आणि कोळी समाज एक झालेला आहे. माझ्या पीसीच्या वेळेला मला खूप अनुभव आलाय की जे लोक आपल्याला ओळखत पण नव्हती ह्या पीसीमुळे सगळी लोक एकत्र झाली. तर आता ही एकत्र झाली तर तुम्हाला सगळ्यांना खूप भारी पडणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला बोललेलं आठवत नसेल तर ह्या समाजाची जाहीर माफी मागावी. आणि ताई ज्याप्रमाणे बोलले की तुमचे मतदार देखील इकडे आगरी कोळीच आहेत आणि महानगरपालिकेच्या जेव्हा नगरसेवका आणि नगरसेवक असतात ते 70% आगरी आणि कोळी समाजाचे आहेत. हे महापौर बसवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असतो. तर त्यांच्या विरोधात तुम्ही अशी वक्तव्य किंवा मुक्ताफळं ह्यापुढे तरी उधळू नयेत आणि आपण ह्याची आमच्या आगरी कोळी समाजाची जाहीर माफी मागावी. तुमचं जे इंटरनल राजकारण असेल आपल्याला ते तुम्ही माफी नको तुमच्या ताई. आम्हाला सन्माननीय त्यांच्यावर कारवाई व्हावी उपमुख्यमंत्री एवढ्या साहेब खालच्या. एकनाथ शिंदे साहेब यांना माझी त्यांचा विनंती आहे राजीनामा की घ्यावा. माझ्या आगरी कोळी समाजाच्या मधून आम्ही ह्यांचा निषेध करूच, पण तुम्ही एक मुख्यमंत्री आहेत, तुमच्या त्या पदाधिकारी आहेत, ह्यांना बडतर्फ करा. ह्यांना त्या पदावर राहायचा अधिकार नाही. दुसरी गोष्ट, माझ्या कोळी बांधवांना, माझ्या आगरी बांधवांना, सगळ्यांना या माझ्या समाजाला माझी हाक आहे का आपण मीनाक्षी ताईवरती कायदेशीर गुन्हा दाखल करायचा आहे. कारण हे खूप मोठी गोष्ट आहे. जर आता आपण आपल्यासाठी आवाज नाही उचलला तर असे कोणी पण आंडू पांडू येतील आणि आपल्याला असंच काय पण बोलून जातील. तर असं होणार नाही. आणि जर मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब तुम्ही जर त्यांना कारवाई केली नाही तर माझ्या समाजाला घेऊन मी इलेक्शन बघणार नाही. मी रस्त्यावर उतरीन जोपर्यंत माझ्या समाजाला न्याय नाही मिळणार. आणि माझे सगळे कोळी बांधव आणि सगळे आगरी बांधव, माझ्या भगिनी माझ्या सोबतच असतील. हा माझा शब्द आहे. तुम्ही समाज बांधव म्हणून किंवा स्थानिक भूमिपुत्र म्हणून याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार का? कारण त्या समाजाचा अपमान आता मी तेच बोलले की समाजाला माझ्या मी हाक दिलेली आहे की आगरी आणि कोळी समाजामधून मीनाक्षी ताईंवरती रीतसर गुन्हा दाखल करणार. आणि जर उपमुख्यमंत्र्यांनी जर त्यांच्यावरती कारवाई केली नाही, त्यांना बडतर्फ केलं नाही पक्षातनं, तर मी माझ्या समाजाला, माझ्या सगळ्या वरिष्ठांना, समाजाच्या सगळ्यांना हाक आहे की आपण सगळ्यांनी रस्त्यावर उतरायचं. यांना ही शिक्षा होईपर्यंत आपली लढाई थांबणार नाही. इलेक्शन होत राहील पण हक्काची लढाई ही जिंकूनच दाखवणार. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.